चल उठ. अरे व्हिडिओ वगैरे करायचंय. काय आहे तुझं? किती झोपलास? उमा, तुझं आयलायनर किती छान लागतं ग. मला जमतच नाही. हा, तुझ्याकडे काय वेगवेगळे ब्रश आहेत बाबा, त्यामुळे तू करतेस अशी आय मेकअप. अरे बाबा, मी हा लुक फक्त एक काजळ वापरून केलाय. कोणतंही लायनर वगैरे काही लावलं नाहीये आणि तेही कोणतेही ब्रश न वापरता फक्त 5 मिनिटात. आपण शिकूया तो लुक, पण त्याआधी नमस्कार, मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स आणि बरंच काही. त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या. तर मग चला आता शिकूया फक्त एक काजळ वापरून कोणतेही ब्रश न वापरता हा सुंदर आय मेकअप 5 मिनिटात कसा करायचा. चला बघूया. चला 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 धनू, चला 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 चला. हा राहणार आहे आपल्या फ्रेममध्ये आपल्यासोबत. धनू, ए धनू. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, इंट्रोड्युसिंग यू ऑल, धनंजय. थांब, मला व्हिडिओ करू दे. थांब थांब, नंतर खेळूया. मी व्हिडिओ करते मग खेळूयात. हां, गाव कर, तू गाव कर. तर आजच्या आपल्या व्हिडिओला आपल्याला लागणार आहे फक्त एक काजळ. काजळ जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर जे आहे तुमच्याकडे ते वापरा. जर नसेल तर एखाद्या चांगल्या काजळमध्ये इन्व्हेस्ट करा. माझे काही फेवरेट काजळ आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांची लिंकसुद्धा देणार आहे. तर मग चला सुरू करूया या सोप्या सुंदर आय मेकअपला. तर मी आज वापरणार आहे स्मॅशबॉक्सचं काजळ. अप्रतिम उत्तम काजळ आहे हे. मी प्रेमात आहे या काजळाच्या. तुम्ही छान मेकअप वगैरे करून घ्या. जे काय आहे ते डोळ्यांना कन्सील करा किंवा पावडर लावा. डोळ्यांच्या खाली पावडर लावून ठेवा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, डोळे थोडे डाऊन करायचे आणि इकडे कॉर्नरला एक पॉईंट बनवून आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. एक पॉईंट बनवून घेतला आणि त्याला करंगळीने किंवा कशाने तरी असं स्प्रेड करायचं. त्याचं आपण काय केलं, विंग तयार केलं. पुन्हा एकदा आणि आपल्याला त्याचं करायचं आहे विंग. तुम्ही आत्ताच बघू शकताय की लायनरची जशी विंग लागते तशी आपली एक छान अशी एक स्ट्रोक तयार झालेला आहे. ओके. आता याच्यानंतर जिथून तो स्ट्रोक गेलाय, डोळा बंद करून आपल्याला हे नाही करायचं आहे. डोळा थोडासा छोटा ओपन करून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यानंतर इथून त्याला थोडंसं जॉईन करायचं आणि आपण मागून पुढे चाललोय. हां, पुढून मागे नाही चाललोय. आणि हळूहळू आपल्याला ते जॉईन करत जायचं आहे इथपर्यंत. ओके. आता एकदा इथपर्यंत पोहोचलो, आपल्या प्युपिलच्या मिडपर्यंत आपण पोहोचलो की आपल्याला थोडेसे डोळे बंद करायचे आहेत आणि जस्ट ती लाईन मर्ज करायची आहे आपल्या इथल्या पोर्शन सोबत. ठीक आहे. बस आपण फक्त लाईन मर्ज केली. पुढल्या या पोर्शन सोबत आपण ड्रॉ नाही केलंय, जस्ट मर्ज केली आहे. इतकंच आपल्याला हे लावून घ्यायचंय. ओके. हे लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा इथून जो मिड आहे ना आपला, हा तिथे एक ड्रॉ करून पुन्हा एकदा बाहेरच्या साईडला स्प्रेड करायचं. ओके. तुम्हाला माहिती आहे मी कित्येक महिने लायनर असं लावलंच नाही आहे. मी यानेच माझे हे जे काय विंग आहेत ते तयार करते, कारण हे खूप पटकन क्विक ड्राय होतं, स्मज होत नाही आणि मस्त वाटतं. आता सेम प्रोसिजर आपण इकडे करून घेणार आहोत. काय काय केलेलं, इथे शेवटी एक डॉट, त्या डॉटला आपल्याला करायचं आहे स्प्रेड. स्प्रेड वरच्या साईडला करायचं. हां, वरच्या साईडला केलं तर मग तो फॉक्स आय लुक दिसतो, तो विंग दिसतो. नाहीतर मग डोळे असे डाऊन दिसायला लागतात. जेव्हा तुम्ही वरच्या साईडला करता तेव्हा डोळे छान असे मीनाक्षी आईज दिसतात. तुम्ही बघू शकताय खूप सॉफ्ट असं लायनर आपला आणि हा लुक झालेला आहे. यानंतर येते ती म्हणजे मेन प्रोसिजर, काजळ अप्लाय करायची.
आणि हां, मला अजून एक सांगायचं आहे की बऱ्याचशा माझ्या मेकअपच्या व्हिडिओच्या खाली मला कमेंट्स असतात की सावळ्या रंगासाठी, गव्हाळ रंगासाठी किंवा डीप स्किन टोनसाठी कोणते फाउंडेशन वापरायचं, कोणतं मेकअप वापरायचं, काय करायचं, ह्या सगळ्या कमेंट्स वाचून मी छान स्टडी करून त्या स्किन टोनवर कसा मेकअप करायचा याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे. सो मी तो व्हिडिओच्या एंडला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा, तुम्हाला खूप युजफुल ठरेल. आता सगळ्यात आधी काजळ लावताना आपण डोळ्यातलं पाणी टॅप करून घ्यायचं कुठल्याही टिश्यूनी किंवा मऊ कापडाने. आपण जसं लिहायला पेन्सिल वापरतो तशी पकडायची आणि या बोटाने रिंग फिंगरनी थोडंसं डाऊन करून मागच्या बाजूने आपल्याला सुरुवात करायची आहे काजळ लावायला. ओके. एका काजळाने किती वेगळा लुक आलाय बघा. आता माझा हा डोळा बघा आणि माझा हा डोळा बघा. खूपच छान डिफाईन डोळे दिसायला सुरुवात होते. आता अजून एक आपल्याला स्टेप करायची आहे, ती म्हणजे ही जी आपण इथे डॉट टाकलेला ना त्याला आपल्याला या लाईनशी ड्रॉ करायचं आहे आणि असं बाहेरच्या साईडला खेचून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने करा. पुढे जॉईन केलं आणि मागे जॉईन केलं. आता मी काय केलं, खाली एक लाईन मारून घेतली आणि तिला जस्ट मागच्या साईडला आणि पुढल्या साईडला स्मच केली. ड्रॉ नाही केली, जस्ट तिला पुश केलं पुढे बोटाने. ठीक आहे, त्यामुळे हा नॅचरल लुक आलाय. डोळा खूप असा डिटेल्ड आणि कम्प्लीट दिसतोय बघा, है ना. सो आता हीच अशीच सेम प्रोसिजर आपण या डोळ्याला सुद्धा करून घेऊयात. आता तुम्ही हा लुक कुठे कुठे करू शकता, तुमच्या ऑफिसला जाताना, कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये काही फंक्शन असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता. कारण हा लुक ना खूप छान तुमच्या पूर्ण जो तुम्ही अटायर केला असेल त्याला हा 100% कंप्लीट करणारच. कारण स्मोकी आईजचा बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, ते थोड्या वेळाने मंजुलिका दिसायला लागतात. कारण ब्लॅक आयशॅडो करणं फार डिफिकल्ट जातं. कारण त्या ट्रिक्स टेक्निक्स परफेक्ट अप्लाय झाल्या तर ते परफेक्ट स्मोकी आईज होतात. पण आता हेच जर का तुम्ही केलं तर तो तुमचा लुक ना खूप असं छान बोल्ड अँड ब्युटिफुल लुक होतो तुमचा. सेम आपण आता इथे काजळ लावून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा बघा, एकदा काजळ लावून घेतल्यानंतर आपल्याला खाली एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्या ड्रॉ केलेल्या लाईनला एकदा मागे स्मच करायचं आहे विंगसाठी आणि एकदा पुढे स्मच करायचं आहे फिनिशिंगसाठी. ठीक आहे, सुरुवातीला हे तितकं परफेक्ट नाही होणार, पण जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं ते आपोआप सुंदर दिसायला लागेल. सो आता तुम्ही बघू शकताय की कोणतंही लायनर न वापरता फक्त एका पेन्सिलने आपले दोन्ही डोळे असे छान भरलेले आणि डिटेल दिसत आहेत. आणि याला तुम्हाला अजून अपग्रेड लुक करायचा असेल प्रॉपर फंक्शन वेअरसाठी, आता हे तुम्हाला ऑफिससाठी वगैरे हा लुक खूप सुंदर आहे, पण याला तुम्हाला अजून छान करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये मस्कारा ॲड करा. आता ही स्टेप ऑप्शनल आहे. ओके, धनु झोपलाय. इथे मी कष्ट करतेय आणि हे पिल्लू झोपलंय इकडे. सो आता आपण छान मस्कारा लावून घ्यायचा. मस्कारा इज अ कम्प्लीट ऑप्शनल स्टेप्स. नाहीतर बरेच जण येतात कमेंटमध्ये म्हणायला की तू तर म्हणालेलीस एकामध्येच होणार होतं, हे काय 2 प्रोडक्ट्स वापरलेत. हे ऑप्शनल आहे. आपण आय मेकअप केलेला आहे एकाच प्रोडक्टमध्ये. सो इथे आपला मस्कारा सुद्धा छान लावून झालेला आहे. डोळ्यांमधला माझा व्हिडिओ सुरू व्हायचा फरक आणि आत्ताचा फरक तुम्ही बघूच शकताय की किती छान डोळे दिसत आहेत. आता काजळमध्ये इन्व्हेस्ट करणार आहात
तर मग चांगलं काजळ घ्या. चांगलं काजळ म्हणजे अगदी ते 500 रुपयांच्या आतमध्येच येतं, काही टेन्शन नाही आहे. हे जे मी आत्ता वापरते हे तुम्हाला नको हवं असेल तर याच्यासोबतच मिडनाईट, रेनेचं मिडनाईट काजळ आहे, शुगरचं काजळ आहे. शुगरच्या काजळाची मी ट्युटोरियल पण दिलेली आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्लमचं काजळ आहे, लॅक्मीचं काजळ आहे, के ब्युटीचं काजळ आहे. हे 5 काजळ मी तुम्हाला सजेस्ट करेन की छान अंडर बजेट आहेत आणि स्मच प्रूफ आहेत आणि छान डार्क बोल्ड काजळ लागतात ते. जर का तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला लायनर लावता येत नसेल, तर ह्या टेक्निकमुळे तुमचं लायनरचं सुद्धा काम वाचून जातं आहे आणि लायनर घ्यायची सुद्धा गरज नाही आहे जर का एकाच तुम्ही काजळ पेन्सिलमध्ये इन्व्हेस्ट केलं तर. फक्त एक काजळ पेन्सिल तुमचा लुक अपग्रेड करते, त्यामुळे नक्की ही टेक्निक ट्राय करा. पण लक्षात ठेवा, जर मेकअप लावता तर तो मेकअप व्यवस्थित निघायला सुद्धा पाहिजे. ओके. आणि असा विचार करू नका, मला आता बऱ्याचशा कमेंट्समध्ये कळतं येते की नाही आम्हाला आवडत नाही, आमच्याकडे कोण बघणार, आता वय नाही आहे. नाही, जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं तर मग लोक तुमच्यावर प्रेम का करतील, लोक तुमचा रिस्पेक्ट का करतील. त्यामुळे आधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःला तुम्ही रिस्पेक्ट द्या, तर मग लोकांना आपोआप त्यांना तुम्हाला रिस्पेक्ट देणं भागच आहे. कारण हा युनिव्हर्सल लॉ आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम नाही केलं, जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट नाही दिलीत, तर लोकही तुमची इज्जत करणार नाही. आणि हो, लवकरच आपण आता 3 लाखांची फॅमिली होणार आहोत. आणि मी सांगू नाही शकत तुम्हाला की जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचते की तुम्हाला किती युजफुल ठरत आहेत त्या सगळ्या टिप्स, किंवा मी जे बोलते तुमच्याशी तेही तुम्हाला किती प्रेम देत आहे तुम्ही त्या सगळ्याला. त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे मला माझी तब्येत ठीक नसेल तरीसुद्धा मला कॅमेरासमोर यायची शक्ती ते कमेंट्स देतात. इतक्या छान छान कमेंट्स तुम्ही माझ्यासाठी देत आहेत. वाईट कमेंट्ससुद्धा आहेत, कारण चांगलं आलं तर वाईट आपोआपच येतं. पण 99% चांगल्या कमेंट असतात, त्यामुळे त्या 1%कडे मी दुर्लक्ष करते. त्यामुळे असंच मला प्रेम देत राहा आणि भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. बाय बाय.